आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संग्राम भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी जो हिंदू हित जय श्री राम, वंदे मातरम। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधला एक सीसीटीव्ही व्हायरल झालेला होता। यामध्ये वाहन चालक जे आहे ते एका तरुणीशी गैरवर्तन करत असल्याचा सीसीटीव्ही वाहनातला जो सीसीटीव्ही बसवलेला होता त्यामध्ये काही झालेलं होतं। त्यानंतर आता हिंदू संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेला आहे, कारण हा तरुण जे आहे ते मुस्लिम असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता कुठेतरी हिंदू संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। अहिल्यानगरमध्ये या कृत्याच्या विरोधामध्ये जे आहे ट्रॅव्हल जिहादच्या विरोधामध्ये जे आहे आता मोर्चा थोड्याच वेळात काढण्यात येणार आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून शहरातील मुख्य चौकामध्ये जे आहे रस्ता रोको करणार असल्याचं देखील सांगण्यात आले। आपल्यासोबत काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकं आंदोलन आहे आजचं, काय मोर्चा आहे आजचं। आपण बघितलं असेल की लँड जिहाद, लव जिहाद, त्याच प्रकारे ट्रॅव्हल जिहाद आलेला आहे। ट्रॅव्हल जिहाद म्हणजे काय? ट्रॅव्हल जिहाद रात्रीचे जे मुली येतात, जे जिहादी जे मुस्लिम लोक असतात, त्यांचे ट्रॅव्हलचे दुकानं असतात, त्या ठिकाणी त्या मुलींचा नंबर घेतले जातात। तर मुलींनी जर पैसे कॅश दिले तर त्यांना ऑनलाईन मारा असे म्हणले जातात आणि त्या प्रकारे त्या मुलींचे नंबर, कॉलेजच्या मुली असतात, महिला असतात, ग्रामीण भागातले लोक असतात, त्या ठिकाणी ट्रॅव्हलच्या दुकानाला आलेले असतात आणि त्या ठिकाणी ते सगळे मिळून त्या मुलीला टार्गेट करतात। 1 तास अगोदर बोलवून त्या मुलीला वेगवेगळे कारण देऊन त्या मुलींचा नंबर घेऊन त्यांच्या व्हॉट्सअपवर चॅटिंग करून त्यांना फूस लावतात। आणि हा ट्रॅव्हल जिहाद म्हणजे नगरमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, तर पूर्ण भारतात अनेक वर्षापासून सुरू झालेला आहे। अनेक प्रकारच्या मुली, हिंदू मुली गायब झालेल्या आहेत, महिला गायब झालेल्या आहेत। अशा करीत करीत आपण अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली व सकल हिंदू समाज यांच्या नेतृत्वाखाली आपण अहिल्यानगरमध्ये महिलांना व मुलींना व महाराष्ट्रातील तमाम हिंदुत्ववादी महिलांना आपण जागृत करण्याचं काम करणार आहोत। त्यासाठी आपण अहिल्यानगरमध्ये हा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। पुढची भूमिका आपले हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया लवकर स्पष्ट करतील। जय श्रीराम। मोर्चाचं कारण काय आहे, कसं आता हे सगळे रस्ता रोको जो केलेला आहे ते सांगितलेलं आहे, काय नेमकं हे जो सीसीटीव्ही आलेला आहे बाहेर, काय नेमकं सीसीटीव्ही आहे आणि तुमचं म्हणजे जे आता नगर शहरामध्ये व्हायरल होते कसा हा उघडकीस? जय श्रीराम। ज्या पद्धतीने ट्रॅव्हल जिहाद हा विषय हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप यांनी समोर आणलाय, तर अहिल्यानगर मधील तारकपूर आगारातील नगर नाशिक अशी रोजची शिवाई जी बस आहे, त्या बसमध्ये एका जिहादी वृत्तीच्या मानसिकतेच्या कंडक्टरनी हिंदू महिलेला जाणीवपूर्वक टार्गेट करून तिला तिचा रोजचा प्रवास असायचा त्या गाडीने, तिला ब्लॅकमेल करून तिच्याशी अश्लील वर्तणूक केल्याचा प्रकार हा उघडकीस आलेला आहे। आणि शर्मेची बाब अशी आहे की ज्या वेळेस असा प्रकार उघडकीस आला आणि त्या महिलेने जेव्हा आगाराशी संपर्क केला तर तो प्रकार उघडकीस आल्यानंतर देखील दाबण्याचा प्रयत्न त्या प्रशासनाकडून झालाय। म्हणजे ज्या वेळेस त्या गाडीचं नाव शिवाई आहे, म्हणजे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज ज्या शिवाई देवीचं दर्शन घ्यायचे त्यावरून त्या गाडीचं नाव महाराष्ट्र शासनाने शिवाई ठेवलेलं आहे। आणि त्या शिवाई गाडीमध्ये हिंदू महिलेला कुठेतरी जाणीवपूर्वक कट कारस्थान करून दबाव आणून तिला अश्लील वर्तणूक करायला भाग पाडलेली आहे आणि त्याला शनिवारी निलंबित देखील केल्याची माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे। परंतु प्रशासनाचे जे अधिकारी आहे महामंडळाचे, त्यांनी कुठेही अजून तो प्रकार उघडकीस आणलेला नाही, म्हणून हा खरं तर ट्रॅव्हल जिहाद हा विषय भाईंनी उघडकीस आणलाय। परंतु हे फक्त अहिल्यानगर पुरतं मर्यादित आहे का? तर तसं नसून हे महाराष्ट्र नाही तर भारतात हा जिहाद सुरू झालेला आहे। ज्याप्रमाणे लव जिहादला नाकारलं जात होतं
परंतु केरळ टुरीच्या माध्यमातून जे सत्यता समोर आले, ज्या महिला आतापर्यंत लाखो महिला हिंदूंच्या गायब झाल्या, तसाच कुठेतरी प्रकार हा ट्रॅव्हल जिहादच्या माध्यमातून उघडकीस येण्याची शक्यता आहे. आणि तो उघडकीस आणल्याशिवाय सकल हिंदू समाज शांत राहणार नाही. जय शिवराय, जय शंभूराज. आजच्या मोर्चाचं नियोजन कसं असणार आहे, कसं नियोजन आहे? आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आज सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आम्ही जमलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात आमदार संग्राम भैया जगताप या ठिकाणी येतील. या ठिकाणावरून कायनेटिक चौक या भागापर्यंत बाईक रॅली होईल आणि त्या ठिकाणी रास्ता रोको करून हा मोर्चा तिथं पूर्ण करण्यात येईल. मागणी काय राहणार? त्या व्यक्तीचं पूर्ण निलंबन करण्यात यावं, म्हणजे त्याला पुन्हा कधीही या सेवेमध्ये म्हणजे त्याच्या नोकरीमध्ये त्याला परत रुजू करून घेऊ नये अशा प्रकारची मागणी असणार आहे. आणि ज्या अवैध ट्रॅव्हल्स आहे, ज्या या जिहादी वृत्तीच्या लोकांकडे आहेत, त्याची देखील ऑडिट होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी परिवहन महामंडळाने याच्यामध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. नक्की जे आहे लँड जिहाद, लव जिहाद, त्याच्यानंतर कॉर्पोरेट जिहाद, नंतर आता ट्रॅव्हल जिहाद जे आहे ते आता उघडकीस आल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. तर मग आता कुठेतरी या सगळ्या जिहादच्या विरोधामध्ये आता हिंदुत्ववादी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर. सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज अहिल्यानगरमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे. त्याचं कारण आहे की ट्रॅव्हल जिहाद, जसं पूर्वी आपण काही राज्यांमध्ये वेगळे जिहाद ऐकायला मिळायचे, महाराष्ट्रामध्ये आपण अलीकडच्या 10-15 वर्षा कालखंडामध्ये लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये आता जो काही नवीन जिहाद उदयास आला तो जिहाद म्हणजे दुसरा कुठला असून IT जिहाद आहे की उच्च विद्याविभूषित असणाऱ्या लोकांमध्ये देखील आता जिहादचा प्रकार समोर येतोय. म्हणून या सगळ्या जिहादच्या विरोधामध्ये आता हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. हे जे प्रकरण आहे ट्रॅव्हल जिहादचं, हे काय प्रकरण फक्त अहिल्यानगरमध्ये घडलं असं नाही. पूर्वी बाहेरच्या राज्यांमध्ये हे सातत्याने घडत होतं, पण अलीकडच्या काळामध्ये मागच्या 2-3 वर्षा कालखंडामध्ये महाराष्ट्रात येऊन पोहोचलंय. कारण त्याला फंडिंग होतं. असं कुणी करेल तर त्याला पैसे पुरवले जातात. एखाद्या दुसऱ्या समाजातली महिला जर तुम्ही घेऊन आले तर त्याला बक्षीस दिलं जातं आणि त्यामुळं हा प्रवास हा आपल्याला वाढत जात पाहायला मिळतो. त्यामुळं पुण्यामध्ये असेल, पिंपरीमध्ये असेल, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने चालणाऱ्या गाड्या असतील, मुंबईमध्ये असेल किंवा आता अहिल्यानगरपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. त्यामुळं हिंदू समाज याच्यावरती कधी आता शांत बसणार नाही आणि या प्रत्येक जिहादच्या विरोधामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू, आवाज उठू आणि जसं काही कुणी समोर येईल तर त्याला जागच्या जागी उत्तर देखील देण्याची तयारी आमच्या सकल हिंदू समाजची आहे. कसं असतं, सरकारकडे किती मागण्या करायच्या, कशाच्या विरोधात कायदे मागणी करायची. म्हणून आमचं म्हणणं आहे की जसं त्यांच्यामध्ये काही कायदे आहेत त्यांनी ठरवलेले आहेत, तसं आमच्या हिंदू समाज सुद्धा काही ठरवलं पाहिजे. सकल हिंदू समाजात ठरवल आणि पुढे जाईल. लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? लोकांनी काळजी घेतली पाहिजे. मी आता माझ्या मनोगतामध्ये सांगितलं की लोकांनी एकच काळजी करावी की आपल्या कुटुंबातले काही ज्येष्ठ लोक असतात, आपल्या मुलीला सोडायला जातात कुठे स्टँडवरती एखाद्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीवर, तर त्यावेळेला आपण तो विचारला गेला पाहिजे ड्रायव्हर कोण आहे, त्याचा ID कार्ड तपासलं पाहिजे, कपड्याला काहीतरी टिळा पाहिजे, गाडीत देवाचं काहीतरी पाहिजे. कारण आम्ही पाहतो आता असे भगव्या कलरचे केशरी रंगाचे बरेच लोक आता कपडे घालून फिरतात, ते लक्षात येत नाही कोण आहे. पण त्याला कुठंतरी त्याचा आधार कार्ड तपासून ह्या गाडीच्या प्रवासामध्येच आपल्या महिलांना बसवा अशी एक मी नम्रतेची विनंती आमच्या जनतेला आवर्जून करतो. कायदे बनवले जातात तसे जे मुस्लिम लॉ बोर्ड जो आहे तसं काही कुठला हिंदू लॉ बोर्ड तयार करणार की मग? नाही, लॉ बोर्ड हा वैयक्तिक झाला पाहिजे. हा काय कुठलाही जर रेकॉर्ड नसला तर लोकांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला आता आपली अशी चौकट ठरलेली आहे, याच्या बाहेर जायचं नाही, ठरवं लागणार आहे. जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्यातला जो व्यक्ती त्याने हा एकच प्रकार केलाय की आणखीन काही प्रकार? अनेक प्रकार आहे. हा फक्त आता काय झालं, त्याला माहितीच नाही त्याच्या गाडीत कॅमेरा आहे, कारण गाडी बदललेली होती, त्याला माहितीच नाही त्या गाडीत कॅमेरा आहे म्हणून. त्यामुळे हे असे रेग्युलर करतात ते. कारवाई वगैरे नाही, विष्णू कसं त्यांनी मनात ठरवून घेतलं ना की तुम्ही जर आमच्या ज्याला आम्ही दैवत मानतो हरी नाही काजबिटे, त्याला जर कोणी काय केलं आम्ही त्याला सोडणार नाही. तसं इकडं गोरक्षक असेल, आमच्या महिला असतील, यांच्या जर कोणी काय केलं गोमातेवर किंवा महिलांवर, माता 2 आहेत, एक गोमाता आणि आमची महिला भगिनी, 2 माते स्वरूप आहेत आणि भारत माता. ह्याच्यावर जुने कोणी काही करत असेल तर याला आमच्या सुद्धा कायदा ठरवावं लागणार आता काय करायचं आणि त्या पद्धतीने पुढे जावं लागणार. पण कुठेतरी तुम्ही म्हणले की माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल पण मी मागे हटणार. हो बरोबर आहे ना. मग आता शेवटी किती दिवस आपण गप्पा बसणार आहे, ज्या ज्या ठिकाणी सगळ्यात उत्तर आहे देणं गरजेचं आहे, त्याशिवाय प्रकार थांबणार नाही.
आता बिश्नोई साहेबांनी जेव्हा उत्तर दिलंय, त्यांनी भूमिका घेतली लॉरेन्स बिश्नोईंनी, पुढं काय करतो कोण ते लोक, तसंच करावं लागणार आहे.